नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आरचौरे यूट्यूब चॅनलवरती। सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर डॉक्टर DS काटे यांचा एक महत्त्वपूर्ण लेख आहे, त्याचं वाचन आपण ऐकणार आहोत। कालच होळी पौर्णिमा झाली आणि आज धुलीवंदन। सर्वांना धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या समोर एक नवीन लेख घेऊन आले आहे डॉक्टर DS काटे यांचा लई इप्रीत झालं। आंधळा मारतोय डोळा हा दादा कोंडके यांचा चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाला। त्यातील एक गीत मला चांगलेच आठवते, ज्यामध्ये समाजाचे विदारक चित्र दर्शवणारे बोल आहेत। त्यातील काही सध्याच्या परिस्थितीवर असून त्याचा अंश खालील प्रमाणे आहे। खून करून सुटाया सैतान लावतोय वशीला, अरे कावळा बोलतोय कुहू कुहू अन बोंब मारतोय कोकिळा। लई इप्रीत झालं, आंधळा मारतोय डोळा, आता सांगू कुणाला। त्या काळी अत्यंत गाजलेलं हे गीत। या गाण्यांमध्ये विशेष करून सामाजिक परिस्थिती, त्याचबरोबर माणसाची वृत्ती कशी बिघडत चालली, मनुष्य धर्म किती वाईट टोकाला पोहोचला याचे वर्णन केलेले आहे। त्यामधील आकलन केले तर आपल्याला ज्ञात होईल की त्याच्यामध्ये शृंगारिक द्विअर्थी असलेला भाव जरी असला तरी एक सामाजिक संदेश दादा कोंडके यांच्या या गीतातून आपल्याला जाणवतो व त्या गीताचे बोल चालू परिस्थितीमध्ये जुळलेले आपल्याला दिसून येतात। त्याचा निरूपण सारांश व बोध असा आहे की खून करून सुटण्यासाठी आरोपी वशीला लावतात, पण त्याला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप नसतो। तो सुटला की बाकीच्यांनाही तसेच करावेसे वाटते। यामुळे मानवी समाज व्यवस्था पूर्ण किडून जाते। समाजातील असे दुष्कृत्य करणारे कावळे कुहू कुहू करतात आणि आपण सत्यवचनी, सालस, संस्कृत माणसं आहेत असा भास समाजासमोर निर्माण करतात। म्हणजे मध्येच असे कावळे कोकिळा बनू पाहतात, पण खरी निसर्गदत्त देणगी भाग्यवान कोकिळाच असते। परंतु सध्याच्या घडीला सत्य वागणाऱ्याची वाईट परिस्थिती व गत ह्या व्यवस्थेत झालेली आहे। महाराष्ट्रातील सध्याच्या अशा अनेक घटना, खून, दरोडे, बलात्कार, आर्थिक घोटाळे, खंडणी, भ्रष्टाचार आपण दररोज ऐकतो व पाहतो आहे। यामुळे महाराष्ट्र अस्थिर व सामाजिक कलहामध्ये सापडलेला दिसून येतो। जेवढा मनुष्य शिकला, सवरला, तेवढी गुन्हेगारी फोफावते असे वाटते। त्यास कारणीभूत आहे राजसत्ता आणि प्रशासकीय व्यवस्था। आज प्रशासन व राजकीय अधिकारकर्ते यांच्यावर किंवा यांचा कोणताही वचक दिसून येत नाही। वाईट प्रवृत्तीवर मात करण्याची इच्छाशक्ती कोणाचीही दिसत नाही, कारण खुर्चीसाठी, सत्तेसाठी राज्यकर्त्यांना हवी असते जनतेची मतं आणि अशा मतांसाठी राज्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांना कोणतीही गैर आश्वासने देऊन आपल्याकडे वश करून घेतल्याचे दिसून येते। अशा नीतीमुळे राजकीय कार्यकर्त्यांना खून, दरोडे, बलात्कार, खंडणी अशा कोणत्याही गोष्टींची भीती वाटत नाही। सध्याच्या परिस्थितीत क्लुप्त्या वापरून आपली सत्ता टिकवणे हाच मुख्य उद्देश राजकीय पक्षांचा दिसून येतो। सामान्य जनतेची आज अशी गत झालेली आहे की उंट जरी काटेरी झुडूप खाऊन आनंद घेत असला तरी काट्यामुळे तोंडात येणारे रक्त तो स्वतःच प्राशन करतो हे त्याला नंतर समजते। सध्याच्या भयान परिस्थितीमुळे अशीच जनतेची स्थिती झालेली आहे। ही वाईट स्थिती समजायला बरेच दिवस जातील। एक घडी बिघडली तर पिढी बिघडते असे म्हणतात। आता तर पिढ्यान पिढ्या बिघडत चालल्यात। मग याचे काय व्हावे? यातून देशाची आदर्श समाज व्यवस्था कशी टिकून राहील? आता सर्वच गोष्टी मानवनिर्मित झाल्यापासून मोठी सत्ता काबीज करण्यासाठी भूमियुद्ध, त्याचबरोबर मानवी संहार, एकमेकात लढाई, आपले वर्चस्व माजवण्यासाठी जुन्या काळातील टोळी युद्ध अथवा आता खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये कर युद्ध, एकमेकास कुरघोडी करण्यासाठी व्यापार युद्ध प्रत्येक देशामध्ये दिसत आहेत। यामुळे मानवजातीमध्ये या सृष्टीवर संघर्ष कायम घडत आहेत। आजच्या या घडीला आपण प्रगत, सुशिक्षित, ज्ञानी समजतोय, पण सध्या तर पृथ्वी अस्थिर करण्याची हिंमत असणारी मानवी जात तयार होते का हा प्रश्न पडतो आहे। मग आपण साधलेला विकास, केलेली प्रगती नक्की कशासाठी आहे हा प्रश्न पडतो। कल्याणासाठी की मानवाचे पृथ्वीवरून निर्मूलन करण्यासाठी? जुन्या काळात मनुष्य पोटासाठी कामधंदा शोधत फिरत असे, पण आज मात्र असं झालं आहे की माणूस पोटासाठी कमी आणि पैसा कमवण्यासाठी जास्त पायाला भिंगरी लावतो। खरं तर जागतिकीकरणानंतर खुले पैशाचे व्यवहार व झटपट उपलब्ध होणारे तंत्रज्ञान निर्माण झाले। कमी कष्टात जादा कमाई होऊ लागली,
पैशाशिवाय कोणतेही काम न करणारी यंत्रणा यामुळे सर्वत्र तयार झाली आहे। जीवनात ऑक्सिजन सारखे महत्व पैशाला येऊन बसलेले आहे। सकाळी उठल्यानंतर दंतमंजन पासून तर रात्री झोपण्यापर्यंत फक्त चरित्रासाठी हवा आहे पैसा आणि पैसा। प्रेमावर व दयेवर जग चालेल याचा भरोसा राहिलेला नाही। अशाश्वत असे मानवी जीवन सध्या तयार झालेले आहे। मानव हा पैसे कमवून भौतिक उपभोक्ता अर्थात भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे। सात्विक अथवा धर्मप्रिय संस्कारप्रिय जीवन जगणाऱ्याला समाज नाकारू लागलेला आहे। आता तर अराजकतेकडे वाटचाल सुरू आहे की काय याचा भास होतो आहे। मोठी क्रांती परिवर्तन होईल हे तर आज विसरून जावं असंच वाटतं आहे। भ्रष्टाचार खंडणी हे विकासाच्या वेगाबरोबर वाढत आहे, किंबहुना त्याचा वेग जास्तच आहे। विकास कामात व शासकीय पुरवठा त्याचबरोबर सरकार दरबारी असलेली कामे ना हरकत प्रमाणपत्र परवानगी यासाठी सर्रास भ्रष्टाचार होतो आहे। जेथे विनासायास पैसा आणि तोही काळा असतो त्या समाजामध्ये गुंड प्रवृत्तीला त्याचबरोबर अनैतिकतेला आणि गुन्हेगारी विश्वाला जास्त प्रोत्साहन मिळते एवढे मात्र निश्चित आहे। सामाजिक परिस्थिती ही अशी होऊन बसलेली आहे की अशा भ्रष्टाचारी गुंड आणि समाजद्रोही इस्मासच लोक प्रतिष्ठा देतात। मनुष्य स्वतःचे दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी व सुखासाठी आनंदासाठी लालसेच्या मागे लागतो, भरपूर मोठ्या मोठ्या अपेक्षा धरतो आणि प्रतिस्पर्धा करून आपण स्वतः उच्च स्थानी जाण्याचा प्रयत्न करतो, एक हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतो। खालील गीतही यामुळे बरेच काही सांगून जाते। मानवी जीवनातील धगधगता आदर्श गुणाचा तक्ता या गीतात निर्देशित केलेला आहे। शोध रे दिव्यता आपल्या जीवनी, अंधळा खेळ हा खेळशी कुठवरी, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी। मानवाला कुठेही जाण्याची गरज नाही, त्याचे अंतःकरण अर्थात दिव्यत्व त्याच्या स्वतःमध्येच आहे। देव त्याच्याच अंतःकरणामध्ये आहे, जो चांगलं वागेल आणि मानवी हिताय आपले जीवन खर्च करेल। जगाचा आतापर्यंतचा इतिहास आहे की एका धर्मावर जातीवर कधीही व्यवस्था टिकली नाही व राज्य निर्माण झालेले नाही। ज्यांनी ज्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते कित्येक जण मातीत मिळालेले आहेत। मग जातीवाद अथवा धर्मवाद करून समाजास एकमेकांमध्ये कटुता भाव तयार करणे हे तरी देशाच्या विकासास व मानवी स्वास्थ्यास एकदम घातक नाही का? शेवटी धर्म जात पंथ हेच सांगतात की या सृष्टीवर आपण आलोत सृष्टीचे जतन करण्यासाठी, प्राणी मात्राबरोबरच मानवी कल्याणासाठी। मग राजकारणातून लोककार्याचा व हिताचा आव आणून प्रत्यक्षात देवत्व अर्थात मोठेपणा मिरवायचा व त्याआडून असे घातक कृत्य व समाज रचना बिघडवण्याचे काम अनेकांकडून होते, ते कितपत योग्य आहे?